नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 2 जानेवारी गुरुवार। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। नवीन वर्षात शिर्डी संस्थानने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे। सामान्य भाविकाला आता साईबाबांची आरती करण्याचा मान मिळणार आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने साई भक्तांना अनोखी भेट दिली आहे। तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या साई भक्तांच्या जोडीला आता साईबाबांच्या आरतीचा मान दिला जाणार आहे। पंढरपूरच्या धर्तीवर साई संस्थानने घेतलेल्या या निर्णयाची 1 जानेवारी 2025 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबा संस्थानने सामान्य साई भक्तांना मोठी भेट दिली आहे। आता साईबाबांच्या दररोज होणाऱ्या आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरती करताना पुढे उभे राहण्याचा मान मिळणार आहे। साईबाबांची माध्यान्ह धूप आणि शेज आरतीच्या वेळी ही भाग्यशाली जोडी सर्वात पुढे असणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अन्यथा पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। नांदेड दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। 2024 हे वर्ष संपून आता 2025 हे नवं वर्ष सुरू झालं आहे। नव्या वर्षाचं सगळ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं, पण आता सर्वसामान्यांना पहिल्याच दिवशी धक्का बसला आहे। सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने नवीन वर्षात केश कर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनचे रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे नव्या वर्षात केसांची कात्री नागरिकांच्या खिशाला लागणार आहे। संघटनेने ब्युटी पार्लरच्या आणि सलूनच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30% वाढ केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पार पडली। बैठकीत सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेतलेत। सरकारने DAP फर्टिलायझर बनवणाऱ्या कंपन्यांना स्पेशल पॅकेज देण्याची परवानगी दिली। सरकारने या पॅकेजला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मंजुरी देण्यात आली आहे। यासह पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळावा यासाठीही सरकारने पावले उचलली आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अनुदान दिले जाते। योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे का याची तपासणी करण्यात येणार असून प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे 2020-21 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराच्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून माहिती सादर न केल्यास नियमानुसार दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर याच काळात संबंधित कंपन्यांना करारपत्र देण्याचे उघडकीस आले आहे। त्यांच्याबरोबर 2000 कोटींचा ST घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे। राज्य परिवहन महामंडळाने 1310 ST बस भाडेतत्वावर देताना व्यवहारात ठेकेदारांवर मेहरबानी दाखवल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत स्थगिती दिली असून पूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे ST महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नवीन वर्ष अहिल्यानगर शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष खास ठरणार आहे, कारण की या नव्या वर्षात अहिल्यानगरमधील अनेक प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार आहेत। अनेक प्रकल्पांची कामे या नव्या वर्षात सुरू होणार आहेत। शहरात 3 नवीन उड्डाण पूल तयार होणार आहेत। महसूल भवन देखील तयार होणार आहे। स्त्रियांसाठी आरोग्य लक्षात घेता 100 खाटांचे स्त्री रुग्णालय देखील बांधले जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 13 आरोग्य केंद्रांचा तिढा देखील सोडविण्यात येणार आहे। मुळा विभाग अंतर्गत कालव्यांचे अस्तरीकरण व मजबूतीकरण होणार आहे। नागपूर MIDC मध्ये नवीन उद्योग देखील येणार आहेत।